ओके. सो बेसिकली डेटाबेस हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस का झाला त्याच्या पाठीमागे रिझन आहे. कारण आपल्याला एव्हरी डोमेन मध्ये आपल्याला डे बाय डे जे काही ट्रान्झॅक्शन होतात. सपोज वन एक्झाम्पल तुम्ही घ्या की तुम्ही डीमार्ट मध्ये गेलात तर डीमार्ट मध्ये पण काही आपण प्रोडक्ट सेल करतो, परचेस करतो आणि ते जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते तुम्हाला कुठेतरी सेव्ह करायचे आहेत. तर ते सध्या आपण एक्सेल फाईल किंवा नॉर्मल असे CSV फाईल किंवा असं त्याच्यामध्ये ठेवतात. कारण जो ट्रान्झॅक्शनचा जो व्हॉल्यूम आहे तो वास्ट आहे, बिग आहे. तर त्यामुळे डेटाबेस हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला. तेव्हा आपण डेटाबेस टूल कोणते कोणते आहेत मार्केटमध्ये? SQL सर्व्हर आहे, ओरॅकल आहे, DB2 आहे. तर दीज आर द डिफरंट डेटाबेस टूल वी हॅव. त्यासाठी तो डेटा आपला त्या डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होतो. त्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत बेसिकली. व तुमचा जो डेटा नॉर्मल आपण जो डेटाबेस यूज करतो तो जो डेटा सेव्ह होतो तो नॉर्मलाइज फॉर्ममध्ये सेव्ह होतो. आणि जेव्हा डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटा वेअरहाऊसचा कन्सेप्ट तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करेन, त्याच्यामध्ये जेव्हा डेटा स्टोअर होतो डेटा वेअरहाऊसमध्ये तो डिनॉर्मलाइज फॉर्ममध्ये स्टोअर. ठीक आहे. तर हा फक्त हाय लेवल एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला की बेसिकली डेटाबेस काय आहे आणि काय गरजेचं आहे. कारण आपल्याला सपोज पास्ट 3 मंथ किंवा पास्ट इयरचे जे काही ट्रान्झॅक्शन हवे असतील, रेकॉर्ड हवे असतील, तर ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? हा जो सेव्ह झालेला डेटा आहे, हिस्टॉरिकल डेटा, तो आपल्याला डेटाबेसमध्ये सेव्ह करावा लागेल. वी कॅनॉट सेव्ह दॅट इन एक्सेल अँड CSV फाईल. डेटा आपला व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे. ओके, ठीक आहे. तर हा एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू दिला तुम्हाला डेटाबेसचा. इंट्रोडक्शन टू डेटाबेस काय? So database is organized collection of data so that it can be easily accessed to manage this database management system are being used. That is the main reason database हा concept introduced झाला. ठीक आहे. Now तर डेटाबेस मध्ये DBMS फुल फॉर्म काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर DBS मध्ये there are mainly 2 types आहेत database management system चे, non-relationship database and relationship database. Okay, guys, remember that there are 2 types of DBMS, non-relationship database and relationship database. Now, आपण जो यूज करणार आहोत टॅब्ल्यू डेव्हलपमेंट साठी, रिपोर्ट डेव्हलपमेंट साठी, अनालिटिकल प्रोसेसिंग साठी, तो यूज करतो आपण नेहमी रिलेशनल डेटाबेस. ओके, तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे प्रॉपर, राईट? तुम्हाला स्क्रीन इज विजिबल, राईट? Yes. Okay. या सर, नॉन रिलेशनशिप डेटाबेस काय आहे ते तुम्हाला एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू देतो की नॉन रिलेशनशिप डेटाबेस कसे असतात. बेसिकली नॉन रिलेशनशिप डेटाबेस त्यालाच आपण नॉन SQL डेटाबेस बोलतो. त्या डेटाबेसमध्ये पण डेटा सेव्हच होतो, बट जो डेटा सेव्ह होतो तो रोज अँड कॉलम वाईज डेटा सेव्ह नाही होत नॉन रिलेशनशिप डेटाबेसमध्ये. तेव्हा आपल्याला तिथे काय, आणि त्या नॉन रिलेशनशिप डेटाबेसमध्ये आपण रिलेशनशिप मेंटेन नाही करत. प्रायमरी की, फॉरेन की असे रिलेशनशिप मेंटेन नाही करत. ते रिलेशनशिप मेंटेन करतो ते आपण रिलेशनशिप डेटाबेसमध्ये मेंटेन करतो. ओके, नॉन रिलेशनशिप मध्ये या गोष्टी होत नाहीत. ठीक आहे, त्यांनी हेच मेन्शन केलंय. However, the non-relationship database are, however, unlike the relationship database, there are no tables, row, primary keys and foreign keys. बेसिकली प्रायमरी की आणि फॉरेन की हे रिलेशनशिप मेंटेन करतात. हे रिलेशनशिप फक्त तुम्हाला रिलेशनशिप डेटाबेस मध्ये भेटणार, तुम्हाला नॉन रिलेशनशिप डेटाबेस मध्ये नाही भेटणार. Instead, the non-relationship database usage storage model optimized for specific requirement of the type of data being stored. Means what? ते काय म्हणतात आहे की नॉन रिलेशनशिप डेटाबेस मध्ये जो डेटा सेव्ह होतो वो वेगळ्या फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो. तो कोणत्या? देर आर 4 टाइप ऑफ ways where we are saving this data in raw नॉन रिलेशनशिप डेटाबेस. तो कसा सेव्ह होतो? एक फॉर्म आहे तो डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये सेव्ह होतो डेटा नॉन रिलेशनशिप मध्ये. सेकंड फॉर्म जो आहे तो कॉलम ओरिएंटेड डेटाबेस, म्हणजे डेटा जो सेव्ह होणार तो कॉलम वाईज सेव्ह होणार नॉन रिलेशनशिप मध्ये. दॅट इज सेकंड टाइप. थर्ड टाइप इज की व्हॅल्यू पेअर वाईज डेटा स्टोअर होतो.
आणि फोर्थ इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफ डेटाबेस आहे, म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये डेटा सेव्ह होतो नॉन रिलेशनशिप डेटाबेस. ओके, ना त्यांनी हे columnar data store organized data into columns, which is conceptually similar to the relational database. The true advantage of column family database is denormalized approach to structuring the sparse. Basically, जेव्हा डेटा हा कॉलम वाइज हा जो टाइप यूज करतो, कॉलम ओरिएंटेड डेटाबेस यूज करतो, तेव्हा हा कॉलम वाइज डेटा सेव्ह होतो आणि तो जो डेटा सेव्ह झाला आहे तो डिनॉर्मलाइज फॉर्म मध्ये, तेच फक्त मेन्शन केलं त्यांनी. ठीक आहे. नाव वन एक्झाम्पल मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो की नॉन रिलेशनशिप डेटा कसा सेव्ह होतो आणि त्याच्यासाठी कुठली स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण यूज करू शकतो. त्याचं एक नॉर्मल एक्झाम्पल दिलेलं आहे मी की व्हॅल्यू पेअर स्टोरिंग डेटा म्हणून दिलेलं आहे. तर नेक्स्ट स्लाइडला आहे. इफ यू सी गाइज, राईट हँड साइडला ही जी तुम्ही स्क्रिप्टिंग बघताय, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट, ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्ही काही कॉलमचे नावं दिसते तुम्हाला. नेम, त्याच्या नेम मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. नंतर डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू मेन्शन केली आहे. नंतर हा क्लोज होणार. नंतर मग बिलिंग म्हणून आहे, तो बिलिंग दिस इज नथिंग बट एक टेबल म्हणून सेव्ह केला तो. आणि त्याच्यामध्ये पण बिलिंग मध्ये पण त्यांनी कॉलम दिलेले आहेत. बघा इथे राईट हँड साइडला तुम्हाला एक स्क्रिप्टिंग दिसते आणि जो डेटा जो सेव्ह झालेला आहे तो या फॉर्मॅटमध्ये. त्यासाठी मला स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करावी लागली. ही जी स्क्रिप्टिंग आहे लँग्वेज, त्याला आम्ही जेसन स्क्रिप्टिंग बोलतो. ठीक आहे. तर बिलिंग हा एक नथिंग बट तुमचा टेबल असणार आहे. त्याच्यानंतर इंटरनली ओपन कर्ली ब्रॅकेट मध्ये टाईप हा तुमचा एक कॉलम आहे, टाईप. नंतर कार्ड नंबर हा तुमचा एक कॉलम आहे. एक्सपायरी हा एक तुमचा कॉलम आहे. नंतर टाईपच्या अंडर तुम्हाला एक विजा म्हणून एक व्हॅल्यू दिसेल, कोलन डबल कोट विजा, तो विजा असा सेव्ह होतो. एक्सपायरी मध्ये डेट आहे 2020. तर तसंच सेम तुम्हाला बाकीचे पण टेबल्स दिसतील. कनेक्शन्स म्हणून एक टेबल आहे बघा, कनेक्शन इथे टेबल आहे. तिथे पण कस्टमर आयडी आणि रिलेशन हे 2 कॉलम आहेत आणि त्याचा डेटा XYZ 987 आणि रिलेशन ब्रदर. तर असा डेटा नॉन रिलेशनशिप डेटाबेस मध्ये सेव्ह होतो. नाव डोंट बी कन्फ्यूज, आपल्याला नॉन रिलेशनशिप डेटाबेस वरती काम नाही करायचं आहे. जस्ट आय वॉन्टेड टू शो यू द नॉन रिलेशनशिप डेटाबेस फॉर्मॅट. मी कुठल्या प्रकारे कोणती स्क्रिप्टिंग यूज करून एक डेटा कसा सेव्ह होतो हे जस्ट मस्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. दॅट्स इट. हा, नाव एनी डाऊट ऑन नॉन रिलेशनशिप डेटाबेस गाइज? नॉन रिलेशनशिप डेटाबेस मध्ये फक्त जेसन मध्ये जो डेटा स्टोर होतो, जे अनकंडिशनल फॉर्मॅटिंग, हा बरोबर, एवढाच असतो का अजून काय आहे? नाही, अजून कुठल्या तरी आय मीन तू डेटाबेसचे टाइप्स विचारतो का? कारण नॉन रिलेशनशिप डेटाबेस मध्ये देर आर डिफरंट टाइप्स. ओके, कुठले आहेत? तर MongoDB आहे, अपाची कॅसेंड्रा आहे, अपाची HBase आहे. तर त्याच्यामध्ये तुमचे बिग डेटा जो कन्सेप्ट आहे, तुमचे व्हॉल्यूम, सपोज साऊंड फाईल्स आहे, तुमचे व्हिडिओज आहेत. ओके, दॅट कम्स अंडर दॅट डेटाबेस. आय मीन तसा डेटा तुमचा त्या डेटाबेस मध्ये सेव्ह होतो. तर त्यासाठी त्यांनी ते MongoDB, MongoDB एक आहे, तो आपण यूज करतो. नंतर अपाची HBase म्हणून आहे, तो तुमचा बिग डेटा मध्ये यूज होतो. ठीक आहे. या नाव relational database. The relational database is nothing but it's a collection of data item with predefined relationship between them. आधी मेन्शन केलं होतं मी की रिलेशनशिप डेटामध्ये प्रायमरी की आणि फॉरेन की मेन्शन केली असते, जी की आपल्याला दोन्ही टेबलमध्ये एक रिलेशनशिप मेंटेन करते. त्याचा एक्झाम्पल मी पुढे देणार आहे. दिस आयटम आर ऑर्गनाइज आर सेट ऑफ अ टेबल विथ कॉलम्स अँड रोज. ठीक आहे. हा जो डेटा सेव्ह होतो ना, कॉलम आणि रोज या फॉर्म मध्ये सेव्ह होतो. टेबल आर यूज टू होल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द ऑब्जेक्ट टू बी रिप्रेझेंटेड इन द डेटाबेस.
इट इज नथिंग बट की सपोज हा माझा युजर टेबल आहे, तर युजर टेबल मध्ये त्याचा युजर नेम आणि युजर आय डी हा सेव्ह होणार. ऍड्रेस टेबल मध्ये ऍड्रेस जो काय आहे, स्ट्रीट नेम, सिटी, स्टेट असे सेव्ह होणार. आता जस्ट ऑब्झर्व हिअर, इथे तुम्हाला युजर टेबल मध्ये पीके म्हणून मेन्शन केलंय. पीके हा आयडी कॉलम वरती त्यांनी कन्स्टेंट लावलेला आहे. पीके इज नथिंग बट तुमची प्रायमरी की. आणि एफके रिव्ह्यूज हा जो टेबल आहे, हा जो रिव्ह्यूज म्हणून एक टेबल आहे, रिव्ह्यूज मध्ये त्यांनी एफके फॉरेन की यूज केलेली आहे. तर बेसिकली हा युजर आय डी रिव्ह्यू टेबल मध्ये रेफर करतो आपण. तर ह्याचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सेल फॉर्मॅट मध्ये देणार आहे, जेव्हा तुम्ही आय मीन एक नॉर्मल टेबल दाखवतो तुम्हाला बनवून, की त्याच्यामध्ये बेसिकली रिलेशनशिप कसं मेंटेन केलं जातं. ठीक आहे, हा माझा सपोज एक एम्प्लॉई, हा एक्सेल फॉर्मॅट मध्ये दाखवतोय. एम्प्लॉई टेबल आहे, एम्प्लॉई मध्ये एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे, एम्प्लॉई नेम आहे, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट नेम. ठीक आहे, आणि एम्प्लॉई आयडी इथे घेतो. हा जो एम्प्लॉई आयडी आहे, एम्प्लॉई आयडी सपोज 10. ओके, सपोज एम्प्लॉई आयडी आहे 101, एम्प्लॉई नेम आहे विशाल, ठीक आहे. नंतर 102 एम्प्लॉई सेकंड मध्ये भूषण, 103 एम्प्लॉई आहे, ठीक आहे. सपोज हे माझ्याकडे एम्प्लॉई आहेत ना, आणि त्याचे आपल्याकडे डिपार्टमेंट पण आहे. डिपार्टमेंट नंबर डिपार्टमेंट 10 हा IT डिपार्टमेंट आहे. सपोज ऍडमिनिस्ट्रेटर, ऍडमिन डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, ठीक आहे. असे माझ्याकडे डिपार्टमेंट आहेत. नाव हा जो आता सपोज युजरला तुम्हाला एक रिपोर्ट द्यायचा आहे, तर युजर काय बोलतो की मला एक ईच अँड एव्हरी एम्प्लॉई कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहे, बिलॉंग करतो, तर त्याची मला लिस्ट हवी आहे. बट डेटाबेस मध्ये माझा डेटा जो स्टोर आहे तो या फॉर्म मध्ये स्टोर आहे. एम्प्लॉई टेबल एक माझ्याकडे आहे आणि डिपार्टमेंट म्हणून एक टेबल आहे. ठीक आहे, तर मला काय करावं लागेल, या दोन टेबलमध्ये रिलेशनशिप मेंटेन करावं लागेल. तर राईट नाव डिपार्टमेंट आय डी, हा डिपार्टमेंट आय डी म्हणून एक कॉलम आहे सपोज. ठीक आहे, हा सेम आय डी इथे आहे. ठीक आहे, हा बेसिकली तुमचा प्रायमरी की आहे. हा माझा पीके इज नथिंग बट प्रायमरी की आहे. ओके,
माझा प्रायमरी की हा कधी पण युनिक असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज येणार आहेत ते कधी पण युनिक आणि नॉट नल असणार आहे, नल नसणार याच्यामध्ये. ठीक आहे. नाव लेफ्ट हँड साईडला जो एम्प्लॉई टेबल आहे तो एम्प्लॉई टेबल मध्ये विशाल आणि भूषण हे दोन्ही कुठल्या डिपार्टमेंटला बिलॉंग करतात. सपोज IT डिपार्टमेंट. मला काय करावं लागेल, 10 आणि 10. मिहिर इज बिलॉंग्स टू अकाउंट डिपार्टमेंट 30 आणि मनोज इज बिलॉंग टू 20. ठीक आहे. नाव तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असाल लेफ्ट हँड साईडला डिपार्टमेंट ID हे रिपिटेटिव्ह आहे, बट राईट हँड साईडला जेवढे डिपार्टमेंट आहेत ते युनिक आहेत. ठीक आहे. तर बेसिकली मला SQL ह्या दोघांमध्ये मला रिलेशनशिप मेंटेन करायची असेल तर मला एक जॉईन हा कन्सेप्ट आहे डेटाबेसमध्ये, तो यूज करावा लागेल. जेव्हा मी जॉईन यूज करेल आणि रिलेशनशिप मेंटेन करेल डिपार्टमेंट ID वरती, हा जो आहे डिपार्टमेंट ID हा तुमचा फॉरेन की असणार आहे. बेसिकली फॉरेन की आणि प्रायमरी की हा कन्सेप्ट तुमचा पुढे घेणार आहे. त्यामुळे जस्ट मी एक नॉर्मल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक 2 टेबल दाखवले. तर ह्या 2 की मध्ये रिलेशनशिप मेंटेन केलं जातं. या की एका ह्याच्यामध्ये टेबलमध्ये आहे तो प्रायमरी की मध्ये कन्सिडर केला जातो, दुसऱ्या टेबलमध्ये जो आहे तो फॉरेन की. या 2 की मध्ये आपण जॉईन करणार तेव्हा मी एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई कुठल्या डिपार्टमेंटला बिलॉंग आहे, IT आहे की ऍडमिन आहे की अकाउंट आहे, तर ते आपण घेऊ शकतो. आता सध्या त्या 2 टेबलमध्ये म्हणजे मला जेव्हा मी जॉईन यूज करेल तेव्हा मला इन्फॉर्मेशन कशी आहे, मला एम्प्लॉई नेम पाहिजे. एम्प्लॉई नेम जेव्हा मी जॉईन करेल तेव्हा माझा मी जस्ट आउटपुट दाखवतो तुम्हाला आणि डिपार्टमेंट नेम. ठीक आहे. एम्प्लॉई नेम कुठे आहे, विशाल मिहिर मनोज. ठीक आहे. तर विशाल, आता विशालच्या अगेन्स्ट 10 आहे आणि भूषणच्या अगेन्स्ट 10 आहे. म्हणजे 10 कुठे आहे डिपार्टमेंट टेबल मध्ये, IT ला आहे, राईट गाईज? येस नो? येस. मग तो काय करणार, डिपार्टमेंट नेम IT पुल करणार आणि इथे 10 कुठे कुठे आहे, विशाल आणि भूषणला आहे. तो काय करणार, IT डिपार्टमेंटचा जो आहे IT इथे पुल करणार मी जेव्हा जॉईन यूज करेल तेव्हा. आता SQL ची क्वेरी मी तुम्हाला दाखवत नाही, पण मला असा डेटा हवा आहे. मिहिर कुठल्या डिपार्टमेंटला बिलॉंगिंग आहे, अकाउंटला आहे. तर काय करणार, 30 इथे आहे तर मग इथे डिपार्टमेंट नेम 30 अकाउंट घेणार. मनोज कुठल्या डिपार्टमेंटला बिलॉंगिंग आहे, 20 कोणता आहे गाईज, ऍडमिन. तर ऍडमिन. तर माझं हे आउटपुट असं येणार. म्हणजे 2 टेबल मधले इन्फॉर्मेशन मी फेच केली या 2 की मधल्या रिलेशनशिपमुळे. ही क्वेरी मी तुम्हाला नंतर दाखवेन, पण जस्ट एक नॉर्मल व्ह्यू मला काय भेटणार, तर असा भेटणार. क्लिअर? येस. ओके. नाव त्यांनी तेच सांगितले ते की ओके या हे data item with a predefined relationship between them. The relational database is a collection of data item with a predefined relationship between them. So ते आता आपण बघितलं. ओके. अशा प्रकारे आपण रिलेशनशिप मेंटेन करतो डेटाबेस मध्ये फॉर रिलेशनल डेटाबेस. नाव बेसिकली जस्ट इंट्रोडक्शन टू SQL. SQL म्हणजे काय आहे हे नॉर्मल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की SQLचा पहिला फुल फॉर्म काय आहे. तर SQLचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. इट इज काय यूज करतो आपण SQL, तर बेसिकली इट इज यूज फॉर स्टोरिंग अँड मॅनेजिंग डेटा इन रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. RDBMS ते म्हणजे रिलेशनशिप डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. It is a standard language for relationship database. It enables a user to create, read, update, and delete relational database and tables. Okay. All the RDBMS like MySQL, Oracle, Informex, MS Access, SQL Server as their standard database language.
बेसिकली आपण हे जे डेटाबेस मेन्शन केलेले आहेत, हे डेटाबेसचे वेगवेगळे टाईप आहेत. MySQL आहे, Oracle आहे, SQL सर्व्हर आहे, MyAccess आहे. तर याच्यामध्ये आपण SQL क्वेरीज यूज करतो. ठीक आहे. SQL allow user to query database in a number of ways using English language. SQL ही बेसिकली नॉर्मल इंग्लिश लँग्वेज सारखीच लँग्वेज आहे. ठीक आहे. त्यामुळे ती खूप इझी आहे बाकीच्या अदर लँग्वेजेस पेक्षा. तुम्ही बाकीच्या कोडिंग लँग्वेज मध्ये तुम्ही जर विचार करणार जावा, पायथन वगैरे, त्याच्यापेक्षा SQL ही नॉर्मल सिम्पल इंग्लिश लँग्वेजेस आहे. फक्त आपल्याला त्याची सिंटॅक्स समजून घ्यायची गरज आहे. ओके. अजून एक पॉइंट त्यांनी मेन्शन केला आहे, SQL स्क्रिप्टिंग लँग्वेज इज नॉट अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. म्हणजे कॅपिटल लेटर्स हवं आहे, स्मॉल लेटर्स हवं आहे ही लँग्वेज आपण त्या स्क्रिप्टिंग लँग्वेज लिहिण्यासाठी, असं काही नाही. केस सेन्सिटिव्ह बिलकुल नाही आहे SQL ही लँग्वेज. ओके. नाव ऍप्लिकेशन युसेज. SQL आपण कुठे कुठे यूज करतो आणि कोण कोण यूज करतो. बेसिकली SQL इज यूज बाय डेव्हलपर, DBA is nothing but database administrator in writing data integration scripts. Okay. With that, SQL is used by BI developer also. Okay. जे की आपण आहोत as a Tableau developer or Power BI developer, it comes under BI development. Okay. It is used to deal with analytical queries to analyze the data and get instinct from it. Okay. सेम टॅब्ल्यू जेव्हा आपण यूज करतो, टॅब्ल्यू मध्ये जेव्हा डेटा आपल्याला प्रेझेंट करायचा असतो, तो डेटा आपल्याला कुठून घेऊन यायचा असतो, तर डेटाबेस मधून घेऊन यायचा. ओके. पण त्याआधी डेटाबेसमध्ये आपण डेटा घेऊन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, SQL ही स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करावं लागेल. मला जसा डेटा हवा तशा प्रकारे आपल्याला स्क्रिप्टिंग लँग्वेज लिहावी लागते. त्यानंतर आपण तो डेटा, ती स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण टॅब्ल्यू मध्ये यूज करतो आणि डेटा पुल करतो. Okay, that is the reason त्यांनी सांगितलंय, it is used to deal with analytical queries to analyze the data and get the instinct from it. SQL अजून कशासाठी यूज करतात, बेसिकली डेटा रिट्रीवल. जो डेटाबेस मध्ये डेटा आहे तो डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण SQL ही स्क्रिप्टिंग यूज केली जाते. वन मोर थिंग इज मॉडिफिकेशन अँड मॅन्युप्युलेशन ऑफ डेटा. या प्रोसेसिंग साठी पण आपण SQL स्क्रिप्टिंग यूज करतो. बेसिकली मॅन्युप्युलेशन मध्ये आपण काय काय करतो, तर एखाद्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे किंवा एखाद्या टेबल मध्ये डेटा डिलीट करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे. ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा आहे आणि तो चुकून सपोज तुम्ही रॉंग डेटा एंटर केलाय आणि यू वॉन्ट टू एंटर करेक्ट डेटा, तर त्या प्रोसेससाठी पण SQL स्क्रिप्टिंग ही यूज केली जाते. ओके. नाव व्हॉट इज डेटा, टाईप ऑफ डेटा. बेसिकली डेटा कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो. आय मीन तुमचं एज इज अ डेटा. ओके. व्हिडिओ फाईल्स, व्हिडिओज आपण बघतो तो पण एक डेटाच आहे. इमेजेस किंवा तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेजेस असतात आपले, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ डेटा, जो की अनस्ट्रक्चर्ड डेटा फॉर्मॅटमध्ये कन्सिडर केला जातो. फेसबुकचे काही मेसेज असतात ते पण आपण अनस्ट्रक्चर्ड डेटामध्ये डेटाबेसमध्ये कन्सिडर करतो. ओके. एज हा तुमच्या स्ट्रक्चर डेटामध्ये कन्सिडर केला जाणार. ओके. क्लिअर गाईज. डेटा कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो. येस नो गाईज. येस येस. हा थोडा थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे तुम्ही थोडं बोर व्हाल, पण खूप गरजेचं आहे इनिशियल स्टेजला. पहिली वेळ आहे ना त्यामुळे. हा, तर त्यामुळे थोडस इनिशियली थोडं हे कन्सेप्ट बघणं खूप गरजेचं आहे. ओके. नाव डेटा टाईप. SQL मध्ये डेटा टाईप कुठल्या कुठल्या टाईपचे डेटा टाईप आहेत, तर डेटा टाईप मीन्स व्हॉट. पहिली गोष्ट, डेटा टाईप इज अ डिस्क्रिप्शन ऑफ डेटा इन अ टेबल column. Each database system recognizes its own set of data type. Some are common to many. Typical example will be integer or text. Integer means what? Integer म्हणजे तुमची जी काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत, तुमचं एज आहे किंवा एनिथिंग, तुमची सॅलरी आहे, दॅट कम्स अंडर इंटीजर व्हॅल्यूज. टेक्स्ट मध्ये काय काय येणार, तुमचा ऍड्रेस, तुमचं नाव, सिटी, स्टेट,
स्टेट नेम, सिटी नेम हे तुमचे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्सिडर. नाव इथे एक लिंक दिलेली आहे, एक्झाम्पल ऑफ डेटा टाईप W3C स्कूल्स मध्ये. तुम्ही गो थ्रू कराल ना, SQL चे डेटा टाईप कुठले कुठले टाईपचे डेटा आहेत, कॅरेक्टर, वॅरकॅर, आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण ते डीपली दिलेलं आहे की बेसिकली वॅरकॅर काय आहे, व्हेरिएबल लेंथ, लेंथ ऑफ दॅट वॅरकॅर, साईज किती आहे या डेटा टाईपची, आणि कसा डेटा सेव्ह केला जातो. हे जस्ट इथे दिलेली आहे लिंक, जस्ट गो थ्रू इट. जास्त डीपली जायची गरज नाहीये. फक्त जे नॉर्मल डेटा टाईप आहेत ते तुमचे कॅरेक्टर, वॅरकॅर, इंटिजर आणि फ्लोट जे आहेत ते मी याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. बट जस्ट गो थ्रू दिस लिंक ऑलरेडी इथे दिलेली आहे, जस्ट गो थ्रू इट आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघा की बेसिकली किती साईज घेतो ती स्पेसिफिक डेटा टाईप, आणि आपण स्वतः कसं डायनामिकली मेन्शन करू शकतो ते पण इथे जस्ट दिलेलं आहे. ओके. नाव न्यूमरिक डेटा टाईप मध्ये काय काय कन्सिडर होतात, इंटिजर आहे, बिग इंट आहे, फ्लोट आहे. फ्लोट इज नथिंग बट तुमचं काय, जी डेसिमल व्हॅल्यू मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत त्या कॉलम मध्ये, ती फ्लोट डेटा टाईप मध्ये कन्सिडर केली जाते. ठीक आहे. नाव अजून एक डेटा टाईप आहे तुमचा डेट अँड डेट टाइम. ठीक आहे. डेट मध्ये फक्त एक नॉर्मल डेट म्हणून तुमचं सेव्ह होणार. 6 सपोज आजची डेट आहे 6 ऑफ सप्टेंबर 2022. बट तुम्हाला जर टाइम पण सेव्ह करायचं असेल तर डेट टाइम म्हणून एक डेटा टाईप आहे SQL मध्ये, तर त्या डेटा टाईप मध्ये डेटा सेव्ह होणार. कॅरेक्टर मध्ये नॉर्मल तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस. सो डिस्क्रिप्टिव्ह डेटा, एखाद्या एलिमेंट बद्दल डिस्क्राईब करतो आपण, तसा डेटा तुमचा सेव्ह होणार. ओके. त्याच्यामध्ये डेटा टाईप कुठले आहेत, कॅर आहे, वॅरकॅर आहे. ठीक आहे. नंतर बायनरी डेटा टाईप, सच ॲज बायनरी डेटा टाईप म्हणजे बायनरी कुठला, आपण 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये डेटा सेव्ह केला जातो बायनरी डेटा टाईप मध्ये. तर त्याच्यासाठी पण वॅर बायनरी आणि बायनरी हे डेटा टाईप आहेत SQL. ओके. तर जस्ट गो थ्रू दिस साईट, ऑलरेडी मी PPT मध्ये दिले, तुमच्याशी शेअर करणार आहोत आहे. जस्ट तुम्हाला एक आयडिया येईल की कुठल्या कुठल्या टाईपचे डेटा टाईप. ओके. नाव ओके. आता SQL बद्दल आपण एवढं बोलतो, तर बेसिकली SQL क्वेरीज कोणकोणत्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेली आहे. तर SQL ही क्वेरी 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेली आहे. कोणत्या कोणत्या, तर फर्स्ट इज DDL, सेकंड इज DML, थर्ड इज DCL अँड फोर्थ इज TCL. नाव याचा फुल फॉर्म काय आहे, DDL चा फुल फॉर्म काय आहे, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. DML चा फुल फॉर्म काय आहे, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. DCL चा फुल फॉर्म काय, डेटा कंट्रोल लँग्वेज. आणि TCL चा फुल फॉर्म काय आहे, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ओके. नाव वन बाय वन आपण बघूया. DDL स्टेटमेंट मध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स येतात, बेसिकली हे स्टेटमेंट्स आहेत. ठीक आहे. तर DDL स्टेटमेंट मध्ये पहिली कमांड काय आहे, क्रिएट, ड्रॉप, अल्टर, ट्रंकेट, ऍड कॉलम अँड ड्रॉप कॉलम. ठीक आहे. हे बेसिकली अल्टर स्टेटमेंट सोबत तुम्हाला ऍड कॉलम आणि ड्रॉप कॉलम मेन्शन करावं लागतं. नाव क्रिएट स्टेटमेंट काय करतो, दिस कमांड इज यूज्ड टू क्रिएट टेबल इन द डेटाबेस ऑर स्कीमा. आपल्याला सपोज एखादा टेबल क्रिएट करायचं असेल तेव्हा DDL स्टेटमेंट यूज केली जाते. नाव वन मोर थिंग, DDL स्टेटमेंट ही जेव्हा आपण यूज करतो तेव्हा रोलबॅक नाही करू शकत, बट DML स्टेटमेंट आपण यूज करतो तेव्हा आपण रोलबॅक करू शकतो. DDL स्टेटमेंट रोलबॅक करू नाही शकत म्हणजे काय, आपण कधी एक्सेल आणि पॉवर पॉईंट वर्ड मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपण Ctrl+Y आणि Ctrl+Z करतो. ठीक आहे. तर Ctrl+Z इज नथिंग बट रोलबॅक. ठीक आहे. अंडू आणि रिडू. तर जेव्हा आपण DDL स्टेटमेंट एखादा टेबल बनवतो तर तो पुन्हा आपण रिडू नाही करू शकत, अंडू नाही करू शकत. ठीक आहे.
म्हणजे एखादा टेबल बनवला तर तो पुन्हा डिलीट म्हणजे ड्रॉप करता येतो नॉर्मली, पण तो आपण हे नाही करू शकत, रोल बॅक नाही करू शकत. ठीक आहे. तर मी फर्स्ट स्टेटमेंट आपण क्रिएट टेबल बघूया. क्रिएट टेबल कसा क्रिएट करतात, त्याचं नॉर्मल सिंटॅक्स काय आहे माझं SQL ओरॅकल PLSQL यूज करतोय मी आता सध्या. नाव क्रिएट टेबल. क्रिएट टेबलची सिंटॅक्स काय आहे माझ्याकडे, ठीक आहे. आता स्टेटमेंट कशी आहे माझी क्रिएटची, क्रिएट टेबल, टेबल नेम. ठीक आहे. हे मला हा सिंटॅक्स मला लिहायला लागतो. क्रिएट टेबल, टेबल नेम. तुम्हाला कुठला टेबल बनवायचा आहे, कस्टमर टेबल बनवायचा आहे किंवा एम्प्लॉई टेबल, काय टेबलला तुमचं नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. एम्प्लॉई टेबल, सपोज एम्प्लॉई टेबल. ठीक आहे. आणि इथे काय आहे ना, तुमचा सपोज तुम्हाला कुठले कुठले कॉलम तुम्हाला त्या टेबलमध्ये घ्यायचे आहेत, तर ते कॉलम तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कुठे पण, त्याच्या आधी ओपन ब्रॅकेट, ओपन ब्रॅकेट नंतर तुमचा कॉलम नेम जो काय आहे तो मी ते लिहितो एम्प्लॉई ID, एम्प्लॉई ID _ID. त्याचा डेटा टाईप मी काय लिहितो इंटिजर, कारण मला याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे इंटिजर व्हॅल्यू टाकायचे, न्यूमरिकल व्हॅल्यू टाकायचे, म्हणून मी डेटा टाईप दिला इंटिजर. नाव हे आता सध्या नॉट नल कन्स्ट्रेंट इग्नोर करा. नाव ओके. कस्टमर नेम मला इथे एम्प्लॉई नेम टाकायचं, मी एम्प्लॉई नेम म्हणून टाकतो एम्प्लॉई _नेम. त्याला मी डेटा टाईप दिला कॅरेक्टर, कारण मला ही स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, म्हणजे नेम, एखादा ऍड्रेस किंवा असं सिटीचं नाव, स्टेटचं नाव, म्हणून मी कॅरेक्टर म्हणून त्याला डेटा टाईप दिलेला आहे. ठीक आहे. आय कॅन गिव्ह varchar ऑल्सो हियर. सॉरी, varchar आणि char मध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये बेसिकली ना varchar आणि char मध्ये तुमचा जो डेटा सेव्ह होणार आहे त्या कॉलम मध्ये त्याच्या साईजचा डिफरन्स असतो. एक सेकंड. हा, varchar आणि char मध्ये साईजचा डिफरन्स नाही काही, साईजचा नाही. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूमरिकल व्हॅल्यू पण अल्फा न्यूमरिकल व्हॅल्यू सेव्ह करू शकता varchar मध्ये. ओके. आणि कॅरेक्टर मध्ये तुम्हाला फक्त कॅरेक्टर स्ट्रिंग्स सेव्ह करू शकता याच्यामध्ये. हा मेन डिफरन्स. ठीक आहे. आता एम्प्लॉई नेम, ऍड्रेस, मी varchar, सपोज मी varchar टाकतो, varchar पण तुम्ही देऊ शकता. 50 varchar दिले आणि साईज दिले मला 50 कॅरेक्टर्स मॅक्सिमम एम्प्लॉई नेमचं स्टोअर व्हायला पाहिजे, म्हणून मी त्याला एक हे दिले, मी हे दिले स्पेसिफाईड साईज दिले की 50 कॅरेक्टरच्या वरती तो या कॉलम मध्ये डेटा सेव्ह नाही करू शकत. ठीक आहे. जस्ट एक्झिक्यूट आणि सिंगल कोड हे द्यायचं. एंडिंगला कधी पण इट्स नॉट नीडेड, बट सेमिकॉलन आपण एखादं SQL स्टेटमेंट मेन्शन करतो तेव्हा सेमिकॉलननी आपण ती स्टेटमेंट एंड करतो. ठीक आहे. जस्ट रन इट. एम्प्लॉई ऑलरेडी असेल तर मी 1 2 म्हणून एक वेगळा टेबल बनवतो. क्रिएट टेबल. एक्झिक्यूट होते. ओके. नाव जशी मी ही क्वेरी एक्झिक्यूट केली, इथे मला मेसेज आला टेबल एम्प्लॉई 12 क्रिएटेड म्हणून. ठीक आहे. तो जर चेक करायचा असेल तर मला काय करावं लागेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई 12 आणि ही फक्त कमांड सिलेक्ट करणार मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम.
ही कधी यूज करतो मी, जेव्हा मला टेबलमध्ये डेटा बघायचा असेल किंवा टेबल क्रिएट झाला की नाही तो चेक करायचा असेल, तेव्हा मी जस्ट एक्झिक्यूट करणार. ठीक आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर मला कोणते कोणते कॉलम मी क्रिएट केले ते सर्व तुम्हाला इथे दिसतील बघा. एम्प्लॉई नेम, ऍड्रेस, सिटी, हे सर्व कॉलम इथे आले. ठीक आहे. दिस इज हाऊ वी कॅन क्रिएट द टेबल युझिंग क्रिएट कमांड. ही DDL स्टेटमेंट आहे. आता सपोज मी हा टेबल बनवला, आता मी रोल बॅक करायला बघतो. रोल बॅक, हा टेबल जो बनवलेला आहे तो पुन्हा ड्रॉप नाही होणार ऑटोमॅटिकली. रोल बॅक इज कम्प्लिटेड सांगतोय, बट हा जो टेबल आहे ना ऍज इट इज आहे गाईज, हा गेला नाही. आम्ही जो क्रिएट केलेला आहे ना तो जायला हवा होता जर मी रोल बॅक केले. म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे की DDL स्टेटमेंट जेवढ्या पण आहेत, वी कॅनॉट रोल बॅक दो स्टेटमेंट. ओके, हा तुमचा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. ठीक आहे, वी कॅनॉट रोल बॅक DDL स्टेटमेंट. क्लिअर गाईज? Yes. नाव ड्रॉप. ड्रॉप ही जी कमांड आहे, आपण टेबल ड्रॉप साठी किंवा एखादा व्ह्यू तुम्ही बनवला आहे तर तो ड्रॉप करण्यासाठी यूज केला जातो. आता काय फक्त लिहायचं आहे, आता जो टेबल जो बनवला आहे एम्प्लॉई टेबल, हा मला ड्रॉप करायचा आहे. ड्रॉप टेबल नेम. स्टेटमेंट काय आहे? ड्रॉप टेबल नेम. जस्ट एक्झिक्यूट. टेबल एम्प्लॉई 12 ड्रॉप्ड. आता मी सपोज पुन्हा चेक केला, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, तर तो टेबल एक्झिस्ट नसेल टेबल डेटाबेस मध्ये. टेबल और व्यू डज नॉट एक्झिस्ट, आता अवेलेबलच नाहीये. ठीक आहे. नाव आता ही कमांड पण रोल बॅक करायला बघतो. मला पुन्हा तो टेबल घेऊन यायचा आहे. मी रोल बॅक कमांड वर्क होते का बघूया. रोल बॅक, जस्ट एक्झिक्यूट इट. रोल बॅक इज कम्प्लिटेड अँड चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई टेबल नेम, एक्झिक्यूट करतो पुन्हा कमांड. ठीक आहे. टेबल व्यू डज नॉट एक्झिस्ट, इट मीन्स तो पुन्हा टेबल घेऊन नाही आला. दॅट इज द रिझन DDL स्टेटमेंट ड्रॉप ही we cannot roll back. Clear? Drop command. Now same alter, truncate आणि add column, drop column हे पण तुमचे जे आहेत ते DDL स्टेटमेंट. alter means what? सपोज मी हा एक टेबल बनवलाय, टेबल पुन्हा क्रिएट केला मी, एम्प्लॉई टेबल. नाव आता मला काय, सपोज मी हा टेबल बनवला पण बिझनेस काय म्हणतो यार तू टेबल तर बनवला पण आता मला अजून पण काही कॉलम मला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत टेबलमध्ये, तर त्या सिच्युएशन मध्ये अल्टर ही स्टेटमेंट मला यूज करावं लागेल. अल्टर स्टेटमेंट यूज करून मला याच्यामध्ये एक कॉलम ऍड करावा लागेल. सपोज एम्प्लॉई सॅलरी म्हणून बनवायचं मला, सॅलरी. सपोज मी असं जर केलं, हा क्रिएट नाही करू देणार मला. मिसिंग राईट पॅरेंथेसिस कॉलम, कारण मी माझा टेबल ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तो पण तोच म्हणतोय बघा. नेम इज ऑलरेडी यूज बाय एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. त्यासाठी मला काय करावं लागेल, अल्टर स्टेटमेंट यूज करावं. अल्टर स्टेटमेंटची डेफिनेशन, सिंटॅक्स काय आहे, अल्टर टेबल नेम, अल्टर टेबल नेम add column salary data type. ठीक आहे. मला कधी पण एखादा कॉलम ऍड करायचा असेल किंवा क्रिएट टेबल जेव्हा करायचं तेव्हा त्या कॉलम सोबत मला डेटा टाईप द्यावाच लागतो, कुठल्या टाईपचा डेटा आहे तो. चेक करतो की हा, तर सिंटॅक्स मध्ये थोडासा ऍड कॉलम.
is alter table syntax. Let me check. Same as होता. Alter table name and then okay. Parenthesis नाही द्यायचं guys. Syntax खूप important आहे. Just कारण ह्या ज्या कमांड आहेत गाईज आपण डे बाय डे लाईफ मध्ये युजली यूज नाही करत. हे डेटाबेस जे डेव्हलपर आहेत ते लोकच यूज करतात. त्यामुळे जस्ट अल्टर टेबल नेम ऍड सॅलरी एक्झिक्यूट इट. ठीक आहे. एम्प्लॉईज टेबल इज अल्टर्ड. ते मेसेज बघा टेबल एम्प्लॉई 12 इज अल्टर्ड. नाव चेक टेबल एम्प्लॉई मध्ये सॅलरी हा कॉलम आला का नाही. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम एम्प्लॉई 12. ठीक आहे. सॅलरी हा कॉलम न्यूली ऍड झाला टेबल मध्ये. नाउ आय एम ट्राइंग टू रोल बॅक दॅट की मी पुन्हा रोल बॅक करायला बघतो. तो कॉलम आहे तुम्हाला आता पुन्हा डिलीट करायचा जातो का. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय की TDS स्टेटमेंट रोल बॅक नाही होत तर ते करेक्ट आहे का. ठीक आहे. मी रोलबॅक कमांड एक्झिक्यूट केली आणि पुन्हा टेबलमध्ये बघतो. टेबलमध्ये सॅलरी हा कॉलम ॲज इट इज आहे गाईज. इट मीन्स ही एक अल्टर टेबल ऍड कॉलम ही जी आहे ही स्टेटमेंट तुमची DDL स्टेटमेंट आहे. ठीक आहे. दिस इज हाऊ वी कॅन ऍड अँड रिमूव्ह द कॉलम. सपोज मला ड्रॉप करायचं असेल तर मी फक्त तिथे काय करणार ड्रॉप म्हणून टाकणार. ड्रॉप नकोय मला तर कॉलम तर मी फक्त ड्रॉप म्हणून टाकणार. ड्रॉप कॉलम. Not properly ended. ओके. आता इथे काय एरर दिला त्यांनी की ओके दिस ऍक्शन इज नॉट अलाउड. आय मीन सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटरनी मला राईट्स नाही दिले त्यामुळे मी हा कॉलम ड्रॉप नाही करू शकत टेबलवरचा. कॅनॉट ड्रॉप द टेबल ओन बाय सिस्टमनी. सिस्टमच्या स्कीमा यूज करतोय म्हणून तुम्हाला ड्रॉप करू देत नाही. ओके. ठीक आहे. तर DDL स्टेटमेंट गाईज काय तुम्हाला ह्या क्रिएट ड्रॉप अल्टर. नाव हॅलो. क्रिएट ड्रॉप अल्टर मध्ये काही इश्यू. अल्टर काय करतो, ड्रॉप काय करतो, क्रिएट काय करतो. ओके. नाउ ट्रंकेट. Truncate, this command is used to remove table, procedure, views or other database object. Now, आता suppose मी हा टेबल आहे एम्प्लॉई टेबल 12 ज्यामध्ये मला मी एक डेटा इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू काही रेकॉर्ड्स एंटर करतो आणि विल चेक की ट्रंकेट यूज करून मी डेटा ड्रॉप करू शकतो. इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज ब्रॅकेट एखाद्या टेबलमध्ये मला सपोज रेकॉर्ड एंटर करायचं असेल तर हा सिंटॅक्स आहे गाईज. इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये व्हॅल्यू सपोज सर्व तुम्हाला कॉलम एंटर करायचे असेल तर तुम्हाला सिक्वेन्स वाईज पहिला कॉलम बघायला लागतील कुठले कुठले कॉलम आहेत. एम्प्लॉई आयडी आहे माझा 101 कॉमा एम्प्लॉई नेम मला जेव्हा हा स्ट्रिंग व्हॅल्यू आहे माझी. ठीक आहे. तर मला सिंगल कोट द्यावा लागेल. सिंगल कोट त्याच्यामध्ये घ्यायला लागेल विशाल सिंगल कोट क्लोज कॉमा ऍड्रेस दॅट इज ऑल्सो माय स्ट्रिंग व्हॅल्यू. ऍड्रेस लिहितो पुणे. सिंगल कोट क्लोज कॉमा सिटी नेम. ओके. ऍड्रेस मध्ये आपण अजून काहीतरी ऍड करू. दयाल हाइट्स. दयाल हाइट्स पुणे. सिटी मध्ये पुणे.
सिंगल कोट पुणे, कॉमा सॅलरी सपोज मी टाकतो 50,000. आता हा जो इंटिजर आहे ही इंटिजर व्हॅल्यू आहे, त्यामुळे मला सिंगल कोट द्यायची गरज नाही. जेव्हा कॅरेक्टर व्हॅल्यू असते तेव्हाच मला सिंगल कोट द्यायची गरज. इन्सर्ट इनटू एक्झिक्यूट. वन रो इज इन्सर्टेड. I will check की इन्सर्ट झाली की नाही. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम एम्प्लॉई. ठीक आहे, रेकॉर्ड आलं इथे. बट नाव आता ट्रंकेटचं डेफिनेशन काय त्यांनी लिहिलेलं आहे. दिस कमांड इज यूज टू रिमूव्ह टेबल प्रोसिजर और अदर डेटाबेस ऑब्जेक्ट. अदर डेटाबेस ऑब्जेक्ट मीन्स आता आपण एकच करूया की या टेबल मधला मला फक्त डेटा डिलीट करायचा आहे, डेटा ड्रॉप करायचा आहे. तर त्यासाठी मला काय कमांड टाकायला लागेल, ट्रंकेट ही DDL स्टेटमेंट आहे गाइस. ट्रंकेट टेबल नेम. टेबल नेम काय, क्लस्टर नेम. टेबल नेम. Table employee 12 is truncated. Truncate table name. Now select start from employee. पुन्हा चेक करो. ठीक आहे, ऑल द रेकॉर्ड्स जे रेकॉर्ड्स आहे मी एंटर केलं ते ड्रॉप झालं गाइस. ठीक आहे, नाव आय विल ट्राय टू रोल बॅक दिस. रोल बॅक इज कम्प्लिटेड. आता मी जर रोल बॅक केलंय, तो ड्रॉप केलेला डेटा तो यायला हवा. बघू, लेट सी येतोय का. नाही येते. का नाही येते गाइस, कारण ट्रंकेट इज स्टेटमेंट DDL स्टेटमेंट आहे. DDL स्टेटमेंट वी कॅन नॉट रोल बॅक एनिथिंग. क्लियर. ट्रंकेट पण गाइस. येस नो गाइस. आर यू देयर. हेलो. यस. ओके. येस सर. ऍड कॉलम अँड ड्रॉप कॉलम कम्स अंडर अल्टर ओनली. हे पण आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. टुडेज विल एंड दिस सेशन फॉर द डे. तुम्हाला काही क्वेरीज असतील DDL स्टेटमेंट मध्ये यू कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. DML स्टेटमेंट मध्ये एवढाच मेन डिफरन्स तुम्हाला सांगितलं DDL आणि DML मध्ये की DDL स्टेटमेंट वी कॅनॉट रोल बॅक, DML स्टेटमेंट वी कॅन रोल बॅक. आय मीन आपण जेव्हा इन्सर्ट, डिलीट, अपडेट ह्याच्या कमांड यूज करणार आहोत ना, आणि त्यांनी जे काही चेंजेस होतील डेटाबेसमध्ये, टेबल्समध्ये, ते आपण रोल बॅक करू शकतो, रिवर्ट करू शकतो. ओके, हा मेन डिफरन्स आहे. सो तो डिफरन्स आपण उद्या बघूया DML स्टेटमेंटच्या. ओके, नाव रिमेंबर DDL स्टेटमेंटच्या कुठल्या कुठल्या कमांड आहेत. क्रिएट, ड्रॉप, अल्टर, ट्रंकेट, ऍड कॉलम अँड ड्रॉप कॉलम. So this could be the interview question. What are the statement of DDL statement? Create, drop, alter, truncate. Okay, clear. Any queries on DDL statement? सर प्रॅक्टिस कुठं करायची आता, ते कुठल्या ऍप्लिकेशन. हा, मी तुम्हाला आता सेशन एंड झालं ना तर तुम्हाला एक लिंक पाठवतो. ओरॅकलचं एक ऑनलाईन साईट आहे, तर त्या साईटवरती तुम्ही एक तुमचं अकाउंट बनवून तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याची. ओके, SQL. सर आता आम्ही ओरॅकलची स्क्रीनच पहिल्यांदा बघतोय आज. ते एकदा फर्स्ट ओपन करून दाखवा, म्हणजे ओपन केल्यानंतर कशी असते. ओके ओके, एक मिनिट थांब. कोणाचं तरी अकाउंट क्रिएट करून दाखवा ना सर. एक मिनिट. ओरॅकलचं तुम्हाला बघत असेल तर लेट मी स्टॉप द रेकॉर्ड. ऍक्च्युली मी तुम्हाला नेक्स्ट आता जेव्हा कॉल एंड होईल ना तेव्हा स्टेप बाय स्टेप अकाउंट क्रिएशन पासून सर्व स्टेप दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला शेअर करणार आहोत. ओके, त्या स्टेप जस्ट फॉलो करा. जरी नाही कळलं तर आपण उद्या सेशन मध्ये घेऊया ते. ठीक आहे, कारण एव्हरी स्टेप त्यांनी मेन्शन केलेले आहेत. नेक्स्ट स्टेप तुम्हाला पाठवणार व्हॉट्सअपवरती, त्या स्टेप तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. ओके, जर त्या नाही कळलं तुम्हाला तर जस्ट तुम्ही मला सांगा उद्याच्या सेशन मध्ये.
पण आता सध्या तुम्हाला जस्ट ओरॅकल कसं ओपन करतात हे दाखवतो तुम्हाला. हे मी ऑलरेडी इनबिल्ट माझ्या सिस्टम मध्ये आहे. लेट मी स्टॉप दिस. आय मीन क्लोज करतो हे ओरॅकल. ठीक आहे. त्याच्यामध्ये जाऊन फक्त मी SQL टाकतो. SQL डेव्हलपर. ठीक आहे. हे बेसिकली ओरॅकलचं टूल आहे. ऑलरेडी इन्स्टॉल आहे माझ्या सिस्टम मध्ये, पण तुम्हाला गरज नाही आहे इन्स्टॉल करायची. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही अकाउंट क्रिएट करून तुम्ही ते करू शकता आणि त्याच्या स्टेप, ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्या जस्ट फॉलो करायच्या. ठीक आहे. मी नेक्स्ट सेशन नंतर तुम्हाला आता सेशन एंड होईल तेव्हा तुम्हाला शेअर करणार व्हॉट्सअपवर. ठीक आहे. हा SQL डेव्हलपर ओपन करतो. जस्ट क्लिक करतो. येस. टॅब्लू साठी आपल्याला SQL ओरॅकलच लागतं का? नाही. टॅब्लूसाठी बिझनेस काय यूज करतो आपल्याला माहिती नाही. बिझनेस कॅन बी युझिंग SQL सर्व्हर, ओरॅकल सर्व्हर. ठीक आहे. DB2, ओके. MySQL, कोणतेही डेटाबेस. अशा प्रकारे तुमचा डेटाबेस ओपन होतो. त्या डेटाबेस ओपन झाल्यानंतर हा जो ओरॅकल आहे, त्या ओरॅकल मध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसणार कनेक्शन मध्ये हे जे तुम्हाला दिसतात आहे राऊंड सर्कल टाईप, त्याच्यामध्ये हे स्कीमा असतात. ते डेटाबेस स्कीमा आहेत. सिस्टम ओरॅकल CL. याच्यामध्ये आता आपण कुठला स्कीमा यूज करतोय तर सिस्टम ओरॅकल CL. इथे बघा, सिस्टम ओरॅकल CL मध्ये गेलो मी. त्याच्यामध्ये आता जो मी एम्प्लॉई टेबल बनवला होता गाईस, एम्प्लॉई टेबल, तो एम्प्लॉई टेबल मला इथे दिसणार लेफ्ट हँड साईडला. टेबल्स मध्ये जाऊन जे टेबल मी क्रिएट करणार ते टेबल मला टेबल्स मध्ये दिसणार. इथे एम्प्लॉई 1 म्हणून एक टेबल बनवला होता, एम्प्लॉई म्हणून टेबल बनवला होता. तर हे असे ओपन होतात. कुठले कुठले कॉलम आहेत, त्याचे कुठले डेटा टाईप आहेत. तर अशा प्रकारे ओरॅकल मध्ये तुम्हाला किंवा SQL सर्व्हर मध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला टेबल बघता येतात. हा तुमचा झाला टेबल. व्ह्यूज हा कॉन्सेप्ट नंतर घेणार आहे. आता जस्ट टेन्शन नका घेऊ त्याचं काय. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ बघून जर नाही कळलं तर मला उद्या सांगा, कारण तो व्हिडिओ डिटेल मध्ये दिलेला आहे. ओके.